आहे. हर्षवर्धनजी, देखील आम्ही आमचा हा सगळा जो मुद्दा आहे तो तुम्ही आज तुमच्या परिषदेत सुद्धा मांडलात आणि हे जे तुमचे या संदर्भातले आक्षेप आहेत ते सुद्धा तुम्ही सांगितलेत. परंतु जर तुमच्या पक्षाच्या बाजूने विचार करायला गेलं तर कार्यकर्त्यांचा उत्साह तुम्ही प्रचंड वाढवून ठेवला होता बारामतीमध्ये आणि अचानक त्याच्यावरती पाणी पडलं असं तुम्हाला वाटत नाही का? नाही आहेच तो 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 आमचा जो कार्यकर्त्यांमधला उत्साह होता तो आहेच. गेल्या 50 वर्षापासून तिथे आमचा काँग्रेसचा हा पवारांव्यतिरिक्तचा कोणताही आमदार नसताना आणि गेल्या सलग स्वरूपामध्ये 35 वर्षापासून आम्ही तिथे कुठल्याच प्रकारची सत्ता नसताना आमचं तिथे कार्यालय असणं आणि आमच्या कार्यामधला उत्साह असणं म्हणजे हा कुठल्याही किती झालं तर काँग्रेसचा डाऊनफॉल होऊ शकत नाही याचे प्रतीक होतं. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता, लढण्याची त्यांच्यामध्ये जिद्द होती. मागच्याही निवडणुकीमध्ये युगेंद्र पवारांचा आणि त्या ठिकाणी सुप्रियाताईंचा प्रचार हा आमच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा निर्णय सर्वस्वी पक्षावर सोडला होता आणि पक्षाच्या समोर आलेले जे प्रस्ताव आहे आणि त्या प्रस्तावाची जमेची बाजू उणे बाजू ही सर्व जी आहे ही कार्यकर्त्यांसोबत आम्ही ऑनलाईन बैठकीमध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ पण हर्षवर्धनजी, असे प्रस्ताव तुमच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी सुद्धा आलेले होते, अशा विनंत्या आधी सुद्धा झालेल्या होत्या. अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे, मग इतका वेळ का घेतला गेला? आणि दुसरं म्हणजे पार्थ पवारांचं वक्तव्य जर नाही याआधी निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आधी बोला 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 नाही आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी आदल्या दिवशी त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनींचा फोन हा जरूर आला होता. मात्र तेव्हापर्यंत पक्षांनी आमचा उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतलेला होता. एकदा निर्णय जर झालेला असेल तर अर्ज भरणं हे देखील आमचं कर्मप्राप्त होतं आणि त्यानंतर 5 तारखेनंतर अगदी 8 तारखेपर्यंत या दरम्यानच्या काळामध्ये कोणाचाही फोन आणि कोणतीही प्रक्रियाही झालेली नव्हती. आता आम्ही घेतलेली जी भूमिका आहे वैचारिक स्वरूपाची भूमिका होती, लढण्याची भूमिका होती.